गुड इव्हनिंग. आज आपण प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा हा घटक पाहणार आहोत. आता आज आपण संख्येशी संबंधित प्रश्न पाहणार आहे. बघा, 4 नंतर 7 आहे, 7 नंतर 13, 13 नंतर 25. मग 25 नंतरची क्रमाने येणारी संख्या कोणती? कोण सांगते? 4 चे दुप्पट किती रे? पर्याय क्रमांक 1. हा बरोबर, पर्याय क्रमांक 1. 4 चे दुप्पट 8 आणि पुढं 8तून किती वजा केलं असं येते? 1. आता बघा 7 वरून 13 कसं आलं? मग 7 चे दुप्पट 14 आणि 14तून 1 वजा केल्यानंतर किती वजाबाकी आली? 13. आता 13 वरून 25 कसं आलं? तर 13 चे दुप्पट 26. 26 मधून 1 वजा केला 25. आता 25 चे दुप्पट करून 1 वजा करूया. 25 चे दुप्पट किती? 50 आणि 50 मधून 1 मायनस करा 49. पर्याय क्रमांक 1. 49. हा, प्रश्न दुसरा पहा. 4 नंतर 8 आहे, 8 नंतर 24, 24 नंतर 96. मग 96 नंतरची संख्या कोणती? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2 काय केलं सांगा? गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 मग गुणिले 5 होणार. 4 चे दुप्पट 8. आता दुप्पट नंतर पुन्हा 3 पट केले. 8 आणि 3 चे पट 24. पुन्हा 24 चोक किती? 96. 96. आता 96 ची किती पट करायचे रे? 2 3 झालं, 4 झाला, 5 पट करून बघा. 30 चला 3 5 9 45 आणि 3 48. पर्याय क्रमांक 2. 2. तिसऱ्यात सांगा पाहू. बघूया पहिल्यांदा कोण सांगते. 9 सर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, कसं काय सांगा? एकाड एक संख्या घेतल्या. हा, 2 क्रमिका तयार केल्या ना. हो. आता इथे 4 नंतर 7, 7 नंतर 10, 10 नंतर 13 म्हणजे तर किती न वाढ झाली? 3. दुसरी क्रमिका बघा. 5 नंतर 7 घ्या, 7 नंतर प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह नंतर 11. आता 5त किती मिळवले असणार रे? 2. हा, मग 7त 2 मिळवल्यावर किती येणार? 9. पर्याय क्रमांक 2. हा, चला प्रश्न शोधा. फरक काढा, फरक. दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. काढा फरक. 81. पर्याय क्रमांक 1. हा, 81 आला ना. आता ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्यातला फरक काढा. 88 मधून 5 वजा करा 83. पुन्हा 1873 मधून 1788 वजा करा 73 आणि 12. 85. म्हणजे फरक किती न वाढतोय रे? 2. म्हणजे पुढचा फरक किती होणार? 87. 1873 मध्ये 87 मिळवावं लागलं की नाही? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 8 आणि 1 9 आणि एकाला 1. 1960. पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट.
पर्याय क्रमांक 4 39. पर्याय क्रमांक 4 39. हा कारण सांगा. वर्गसंख्या येते. परत 10 9 गेलं 1, नंतर 14 10 गेल्यानंतर 4, 9. म्हणजे पुढच्या दोन संख्यातला फरक किती येणार? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. मग 16 फरक येण्यासाठी पुढची 23 नंतरची संख्या किती येणार? 23 मध्ये फरक मिळवायचा ना. 39. हा, प्रश्न चिन्हाच्या जागेवर 39 असायला हवं. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न. 11 28 47 70 प्रश्नचिन्ह. नव्याण्णव पर्याय क्रमांक 3. हा कारण क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या मिळवल्यात. म्हणजे ह्या दोघांना फरक काढला का? तर हो. 17. इथं फरक किती दिले? 37 व 28 वजा करा. 19. आता ह्या दोघांना फरक 23. आता 23 नंतरची मूळ संख्या कुठली रे? 29. तर नंतरची मूळ संख्या काढण्यासाठी 70 मध्ये फरक मिळवावा लागला की नाही? किती आली वजाबाकी मग? 99. पर्याय चला पुढचा प्रश्न. 15 32 53 70 91 प्रश्नचिन्ह. 17. हा 17 फरक 17 बरोबर आहे. पुढच्या दोन संख्याचा फरक बघा मग. 32 आणि किती? 21. या पुढचा फरक बघा. 53 आणि किती? 70. 17. 17. 70 आणि किती? 91. 21. पुढचा किती येणार आहे? 17. 17. 21. 91 मध्ये 17 काय करायचं? 108. पर्याय क्रमांक 1. सर आम्हाला सोडवायला थोडा वेळ द्या. बर देतो. 37 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बर अजून बघूया. पर्याय क्रमांक 2 37. पर्याय क्रमांक 2. हा सांगा काय केलं? 13 वरून 17 कसं आलं? संख्येतील अंकांची बेरीज मिळवा. संख्येतील अंकांची बेरीज मिळवा. त्या संख्येतील अंकांची बेरीज काय करायची? मिळवायची. मग 1 आणि 3 4 मिळवलं. किती आलं? 17. 17 मध्ये किती मिळवायचं? 17 मध्ये अंकांची बेरीज ना. 1 अधिक 7 मिळवायचं. क्रमांक 2. म्हणजे 17 7 आणि 1 किती? 8. 25. आता 25त काय मिळवायचं? 25 मधील अंकांची बेरीज 7. 2 अधिक 5 मिळवायचं की नाही. म्हणजे 25 अधिक 7 किती आलं? 32. आता 32 मध्ये किती मिळवायचं? अंकाची बेरीज 5. म्हणजे 32 आणि 5 किती? 37. किती मिळाला बघा? पर्याय क्रमांक पर्याय 2. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2.
आता 12 वरून 17 कसं आलं सांगा बघू. बारा मध्ये अंक कुठला आहे रे? संख्येतील संख्येचा वर्ग मिळवायचा आहे. संख्येतील अंकांचा वर्ग. हा, अंकाच्या वर्गाची बेरीज मिळवायची. सर 251 पर्याय क्रमांक 1. हा, चेक करूया आपण. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 4 आणि 1 5 मिळवलं. बघा 12 आणि 5 किती आली बेरीज? 17. आता 17 मध्ये काय करायचं? 1 आणि 7 च्या वर्गाची बेरीज मिळवायची. 1 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. आता मी तोंडी करतो. 7 चा वर्ग 49, 1 चा वर्ग 1, 49 आणि 1 50. आणि 50 आणि 17 किती? 67. 67. बरोबर. आता 67 मध्ये काय मिळवायचं? 6 च्या वर्गाची आणि 7 च्या वर्गाची बेरीज मिळवायची. मग सांगा, बाजूला मी बेरीज करतो. 6 चा वर्ग किती? 36 आणि 7 चा वर्ग? करा 49. बेरीज लोकांची. 85. 85. मिळवूया. 7 आणि 5 12, चला 1, 8 आणि 1 9 आणि 9 आणि 6 15. 152 बरोबर आहे. आता हे सगळं करायचं नाही बरं का परीक्षेला. आता वेळ जाणार. आता आपल्याला वेळ आहे म्हणून आपण सगळं करतोय. आता 152 मध्ये 1 चा वर्ग, 5 चा वर्ग आणि 2 चा वर्ग यांची बेरीज मिळवायची. आता इथं बाजूला बेरीज करतो. 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4. किती आली बेरीज या तीन संख्यांची? 30 आली. मग ह्यात 30 मिळवलं 152 मध्ये किती आलं? 182. आणि आता शेवटची पायरी बघा. 182 मध्ये 1 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग एवढं मिळवायचं. सर तुमचा आवाज अडखळतोय. अडकळतोय? हा सर, हा. आवाजच येत नाही. सर येतोय आवाज. येतोय. सर येतोय आवाज. येतोय आवाज. येतोय सर आवाज. 2 चा वर्ग 4, 4 आणि 6 ला 6, 69 ऍड करायचं. आता बघा 9 2 11, हाताला 1, 7 8 15, हाताला 1 सर 51. पर्याय क्रमांक 1. चव्वेचाळीस पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 क्रमांक 4. सांगू महिमा. हा, महिमा सांग. सर 5 आणि 3 मधला फरक 2 चा, मग 53 वजा 2 बरोबर 51. काय करू? 53 मधून किती वजा करायचं? 5 वजा 3 2 येतं, मग 53 वजा 2 करायचं. म्हणजे 53 मधून अंकाची वजाबाकी वजा करायची ना? हा. अंकाची वजाबाकी 2. किती आली वजाबाकी? 51. आता 51 मधून किती वजा करू? मग 5 वजा 1 4. मग बरोबर. 51 वजा 4 47. 47. पुढं? आणि 47. 7 आणि 4 मधला फरक 3 चा, मग 47 वजा 3 44. हा, शेवट? आणि 4 आणि 4 मधला फरक 0, मग 44 वजा 0 बरोबर 44. व्हेरी नाईस. पर्याय क्रमांक 4. 4. पुढं? 11वा प्रश्न.
13 किती मिळवल्यावर 17 येते रे? 4 4. मग ते 4 कसं आलं? 1 आणि 3 ची 3 4 आणि 1. आता बघा 17 वरून 33 आलं. मग 17 किती मिळवलं 33 इथं? 16. मग 16 कसं येणार आहे? 8 आणि 2. आता 33 वरून 51 आलं. 33 मध्ये किती मिळवले 51 इथं? 18. 18. 18 कसं आलं? 6 गुणिले 3 6 गुणिले 3. 9 गुणिले 2. हा 6 गुणिले 3. आता हे कसं घेतलं माहिती आहे का? बघा लक्ष देते का तुमच्या? हे जे 4 आहे का नाही, ह्या अंकाची बेरीज आहे बघा 13 मधील. हे 8 कसं घेतलं? ह्या 17 मधील अंकांची बेरीज आहे. हे 6 कसं घेतलं? 33 मधील अंकाची बेरीज आहे. आणि पुढे 1 2 3 या क्रमवार संख्या आपण करू. क्रमांक 2 हा, मग क्रमांक 1 2. किती? 5 आणि 1 क्रमांक 2 6. आता वर बघा 1 2 3 म्हणजे आता 4 न गुणावं लागेल. बघा पण किती येते आता? 51 अधिक 6 चोक 75. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. चला प्रश्न 12. अठ्ठावन्न सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 58. स्वरा सांग कसं आलं? 2 वरून 5 कसं आलं? त्यांच्यातला फरक काढल्यावर गुणिले 2 अधिक 1 येतो. 2 चे दुप्पट 4, 4 आणि 1 5. पुढं 5 दोन्ही 10 आणि 10 आणि 2 अधिक 2 12. पुन्हा 12 चे दुप्पट इथं अगोदर 1 अधिक मिळवलं, पुन्हा आता 3 मिळवायचं ना. 12 दुनी 24, 24 आणि 3 27. 27. पुन्हा दुप्पट करून किती मिळवायचं? 4. 4. 27 दुनी 54 आणि 54 आणि 58. 4 58. 58. पर्याय क्रमांक 3. 3. चला प्रश्न क्रमांक 13. आता 74 मध्ये कोणता अंक आहे तरी? 7 आणि 4. करा ह्या दोघांची बेरीज. 11. 11. आता 11 वरून 88 यायचं म्हटल्यावर 11 ला किती गुणावं लागेल? सर अधिक 84 88. 11 88. 88 अधिक 24 केलं 112 आलं. किती? 16. आता 16 वरून 112 कसं आलं? 37. आलं का? हो. इथं 8 न गुणलं, इथं 7 न गुणलं. आता पुढं 6 न गुणायचं. अंकाची बेरीज करा. 1 अधिक 1 अधिक 2 किती आली बेरीज? 4. 4. त्याच्या 4 ला किती गुणणार?
आलं का 24 पुढचं? हो. आता 24 मधील अंकाची बेरीज 6. आता किती गुणणार 6 ला? 5 न. 5 किती आलं? तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 3 आणि 0 ची बेरीज 3. आता 3 ला किती गुणायचं? 4. 12 होणार. पुन्हा अजून एक विचारलंय, मग 12 मध्ये 1 आणि 2 ची बेरीज 3. आता 3 ला किती गुणायचं? 3. 9. म्हणजे 12 आणि 9 असं 2 उत्तर आहेत. क्रमांक. पर्याय एक. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. चला पुढं सर प्रश्न 14वा. सर हा आत्ताचं गणित होतं ना ते मी वेगळ्या पद्धतीने काढलेलं. कसं काढलं सांग? पहिल्यांदा सर 74 अधिक 11 केलं, 88 आलं, सॉरी 85 आलं, अधिक 3 केलं 88 आलं. नंतर 88 अधिक 24 केलं 112 24 कुठं आणि आणलं? नंतर 6 केलं 30 आलं. ते 24 कुठं आणलं तू? हे 24 112 समोरचं. 112च्या समोरचं 24. नाही सर 112 तर 112 नंतर 24 आहे ना ते मिळवलंय. बरं ठीक आहे, असू दे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 65 सर पर्याय क्रमांक 2 77 महिमा कसबे. सर पर्याय क्रमांक 2 अनुष्का कसबे. कसबे भगिनी. हा सांगा कसबे भगिनी दोघींना उत्तर. हा काय केलं रे? 65 वरनं 77 कसं आलं? सर 6 आणि 5 11 11 7 77. एकच मिनिट. 6 आणि 5 या दोन अंकांची बेरीज किती आली? 11 11 7 77. 11 साठी 77. पुढं 7 आणि 7 14. 7 अधिक 7 बरोबर 14. हा आणि 14 84. म्हणजे 7 नंतर 1 न कमी केलं 6. 84 बरोबर. पुढं 8 आणि 4 12 12 पंचे 7. 8 आणि 4 12 आणि 12 12 पंचे 7. पंचे 60. पुढं आणि 6 आणि 0 6 आणि 6 चौक 24. 6 चौक 24. 4 आणि 2 6 6 त्रिक 18. 6 6 18. पुढं 1 आणि 8 9 9 2 18. 1 आणि 8 9 9 2 18. बरोबर. पहिला पर्याय 18 आणि दुसरा 18. 18 18 उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2. करेक्ट. चला पुढे नेक्स्ट. आलं 14 14 अधिक 2 केलं 16 आलं. आणि 16 चूक कुठं आहे का? 16 गुणिले 3 केले 64. काही 16 गुणिले 3 केलं 48. अधिक 7 केलं 54. इथं 24 केलं 54 आलं. 54 16 केलं 6 आणि 7 आलं.
पर्याय क्रमांक 4 सर 1160. नाही, पुन्हा पर्याय. आता बघा इथं सर माईक बंद करायला सांगा. सर माईक बंद करायला सांगा. माईक कुणाचं चालू आहे? बघा 14 मध्ये 2 मिळाल्यानंतर 16. मग 2 कसं आलं तर ह्या 2 आणि 1 चा गुणाकार 2. मग बघा 14 अधिक 2 16. आता इथं 16 वरून 54 कसं आलं आपण बघूया. आता इथं 16 गुणिले 3 केलं. 16 त्रिक किती? 48. आता 48 वरून 54 कसं आलं? 48 6 मिळवल्यावर 54 येतं. मग 6 म्हणजे 3 आणि 2 या क्रमवार संख्यांचा गुणाकार. म्हणजे 48 आणि 6 यांची बेरीज 54. इथं पण आपण घेऊ शकतो बघा 7 आणि अधिक इथं 1 आणि 0 या क्रमवार संख्यांचा गुणाकार घेतला. म्हणजे 1 आणि 0चा गुणाकार 0 आणि इथं मग 7 येते. म्हणजे हे लक्षात तुम्ही आता घ्या 1 0 2 1 3 2 या क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार या ठिकाणी त्या दुपटीमध्ये तिपटीमध्ये मिळवतोय आपण. आता इथं 54 आहे. आता 54 ची किती पट करायची बघा. 54 गुणिले आता इथं 1 पट केली, इथं 2 पट केली, इथं 3 पट केली, म्हणजे इथं 4 पट करूया. 4 चौक 16 हाताला 1 4 पंचे 20 आणि 1 21 216 येते बघा. आता 216 मध्ये किती ऍड करायचं? आता इथं बघा 1 आणि 0 2 आणि 1 3 आणि 2 म्हणजे पुढच्या क्रमवार संख्या कुठल्या येणार? 4 आणि 3 चा गुणाकार ऍड करायचा. म्हणजे 216 आणि 4 आणि 3 चा गुणाकार किती? 12. किती आली बेरीज बघा 216 आणि 12 228. आता शेवटची स्टेप बघा 228 मध्ये किती गुणायचं? इथे 4 न गुणलं म्हणजे इथं 5 न गुणावं लागणार. बघा आपण गुणाकार करूया. 5 8 40 चला 4 5 दुनी 10 4 14 चला 1 5 दुनी 10 1 11 1140. आता 1140 मध्ये काय मिळवायचं? तर इथे 4 आणि 3 चा गुणाकार मिळवला होता. आता 4 आणि 3 नंतरच्या क्रमवार संख्या 5 आणि 4 घेऊया. म्हणजे 5 आणि 4 चा गुणाकार ऍड करायचा. 1140 अधिक 20 1160 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 समोर आहे का सर्वांना? हो सर. हो सर. ओके चला पुढचा प्रश्न. सर पर्याय क्रमांक 2 अनुष्का सॉरी पर्याय क्रमांक 2 सर 257. 257. सांगा. नाही सर गुणिले 2 172. अधिक 3. पर्याय क्रमांक 2 सर. बरोबर आहे. सांग.
कारण सांगा. गुणिले 2 अधिक 3 आणि पुढे गुणिले 3 अधिक 2 हा हा क्रम आहे. इथं 2 न गुणलं 3 मिळवलं, इथं उलट केलं 3 न गुणलं 2 मिळवलं. आता पुन्हा इथं 2 न गुणूया. एकेची दुप्पट किती? 82. 82 आता 2 न गुणलं म्हणजे मिळवायचं किती? 3 3 मिळवायचं. किती येणार मिळवलं 85 3? 85 आता किती न गुणायचं सांगा? 3 न. 3 5 15 चला 1 3 8 24 आणि 1 25 255. आता यात मिळवायचे किती? 3 न गुणलं म्हणल्यावर 2 2 मिळवायचे. किती येणार? 257 पर्याय क्रमांक 2. किती मुलं जॉईन आहेत रे? 42 फक्त. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. 2 3 10 15 26 प्रश्नचिन्ह. इथे का लक्षात बघा काय? अधिक 1 केलंय सर. तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 सर. सर पर्याय क्रमांक 35 ना? 1 चा वर्ग अधिक 1 2 चा वर्ग वजा 1 म्हणजे 1 पासून 6 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांचा वर्ग केलं. फक्त पहिल्या वर्गात 1 मिळवलं, दुसऱ्या वर्गातनं 1 वजा केलं, तिसऱ्या वर्गात 1 मिळवलं, चौथ्या वर्गातून 1 वजा केलं, असं केलं. तर या ठिकाणी 6 चा वर्ग वजा 1 36 वजा 1 35 येते. हा चला प्रश्न 18. सर पर्याय क्रमांक 2 63. पर्याय क्रमांक 2 हा कोणी सांगितलं 63? स्वरा. सर मी सांगितलं महिमा कसबे. महिमा आणि स्वरा दोघांनी. हा स्वरा सांग कसं स्पष्टीकरण. बर महिमा सांग. संख्येतील अंकांची बेरीज वजा केली, पुढे मिळवली. इथं मिळवली ना? बर 71 आणि अंकाची बेरीज 8. किती आली बेरीज? 79. आता इथं लहान झालं म्हणल्यावर वजा केला असेल की नाही. आता 7 आणि 9 ची बेरीज वजा केली आपण. किती आली वजा बाकी? बेरीज किती आली? 9 आणि 7 16. इथे बघा इथे 3 आणि इथे 6. आणि इथं मिळवायच्या अंकाची बेरीज नाही म्हणजे 6 आणि 3 ची बेरीज ऍड करूया. म्हणजे 63 अधिक 9 किती आलं रे? 72. आता इथं वजा करायचे. 7 आणि 2 9 वजा करू 72 मधनं. किती ते वजा बाकी? 63. पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 3 पण येते 54. कसं काय रे? तर एकाड एक संख्या घेतल्यावर 71 मधील अंकांची बेरीज येते 7 + 1 8. मग 71 वजा 8 बरोबर 63 येते. आणि मग 63 मधील अंकांची बेरीज 9. मग 63 वजा 9 54. तसं दुसऱ्या क्रमिकेत येते का? दुसऱ्या क्रमिकेत तो नियम लागू पडतोय का? नाही पडत.
बर ठीक आहे. पुढं प्रश्न क्रमांक 19. आज 25च प्रश्न आहेत, थोडे राहिलेत. तर 6 पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 अनुष्का कसबे, महिमा कसबे. पर्याय क्रमांक 2. अनुष्का, महिमा. स्वरांजली. बरं. पर्याय क्रमांक. हा. तर सांग दिल्या संख्या वजा 30 संख्या. अनुष्का सांगा. अनुष्का. आहे का तर अनुष्का? 343 वजा 7 बरोबर 336. हा. पुढं 6 चा घन 216 वजा 6 बरोबर 210. हा. आणि 5 चा घन बरोबर 125 वजा 5 बरोबर 120. बरोबर. 4 चा घन 64 वजा 4. 3 चा घन 27 वजा 3. हम्म. मग सर 2 चा घन 8 वजा 2 बरोबर 6. बरोबर आहे. प्रश्न चिन्हाच्या किती येते? 6. पर्याय क्रमांक 2. n घन वजा n. 5, 6, 9, 16, 31 प्रश्नचिन्ह. तर पर्याय क्रमांक 4 62. पर्याय क्रमांक 4. 62. कसं काय सांगा? सर त्यांच्यातला फरक गुणिले 2 अधिक 1 आहे. किंवा असं केलं बघा मी, 5 आणि 2 चा गुणाकार किती येतोय रे? 10. 10 किती वजा केल्यावर 6 येईल रे? 4. 4. तसंच 6 ची दुप्पट किती? 12. 12 वरून 9 कसं येणार? वजा 3. वजा केलं आहे की नाही? त्यानंतर 9 ची दुप्पट 18. आता 18 किती वजा करायचं? इथे 4 वजा केलं, इथे 3 वजा दोन. केलं, म्हणजे 2 वजा करावं लागेल. किती येणार? 16. 16 ची दुप्पट 32. 32 मधून किती वजा करू? 2 नंतर पुन्हा 1 न लेस 1 वजा करू. किती येणार मग? इथं 32 पाहिजे. 32 मधून 1 गेल्यावर 31. पुन्हा 31 ची दुप्पट 62. 32 मधून किती वजा करायचं? 0. म्हणजे काय येणार? 62. पर्याय क्रमांक 4. हा चला प्रश्न क्रमांक 21. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कसं रे? सर पर्याय क्रमांक 3. नाही. पर्याय क्रमांक 4. नाही. सगळं पर्याय तुमचं सांगून झालं. पर्याय क्रमांक 1. 1 बरोबर आहे. पर्याय काय? क्रमांक 1. 31 ही मूळ संख्या आहे. 31 नंतरची मूळ संख्या कुठली? 37. 37 नंतरची मूळ संख्या 41. 41 नंतरची मूळ संख्या पर्याय 43. क्रमांक 1. नंतरची मूळ संख्या कुठली? 47. 47. किती येणार मग? 48. पर्याय क्रमांक पर्याय 1. क्रमांक 1. पुढं
6, 7, 16, 51 प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. काय रे पर्याय क्रमांक 3? कारण सांगा. सर गुणिले 1 अधिक 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 अधिक 4. म्हणजे 1 न 2 न 3 न आणि 4 न गुणायचं. आणि मिळवायचे किती पुन्हा? इथे 1. ज्यानं गुणलं तेच मिळवायचं का? हो सर. 4 न गुणलं 4 मिळवायचं. आता पदावली सोडवताना अगोदर गुणाकार करायचा ना. 6 1 6 आणि अधिक 1 7. 7. आता 7 आणि 2 चा गुणाकार 14. अधिक 2 16. 16. 16 आणि 3 चा गुणाकार 48. त्यात 3 मिळवा 51. 51. 51 आणि 4 चा गुणाकार 204. 204. त्यात 4 मिळवा 208. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न क्रमांक 23. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 62. सांगा. अधिक 2 गुणिले 2 अधिक बेदुनी 62. पर्याय क्रमांक 6. आता पुढं 6 गुणिले 2 अधिक 2 न गुणायचं 2 मिळवायचं ना. हो सर. मग 6 दुनी 12 आणि 12 आणि 2 ची बेरीज आणि पुढची संख्या 14. पुन्हा 14 आणि 2 चा गुणाकार आणि त्यात 2 मिळवायचं. 14 दुनी 28. 28 अधिक 2 30. 30. आता 30 ची दुप्पट आणि अधिक 2. 30 ची दुप्पट 60 आणि अधिक 2 62. पर्याय क्रमांक वेगवेगळ्या प्रकारे काढलंय पण माझं उत्तर 62च येतंय. हा सांग कसं काढलं. मी 2 मध्ये 4 मिळवले, मग 6 आले. परत 6 मध्ये 8 म्हणजे 4 ची दुप्पट 8 मिळवली की 14 येत आहेत. परत 14 मध्ये 8 ची दुप्पट 16 मिळवली की 30 येत आहेत. आणि 30 मध्ये 16 ची दुप्पट 32 मिळवलं की 62 येते. हा 4 चे म्हणजे फरक काढला. 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32 आणि मग 30 आणि 32 ची बेरीज किती येणार? 62. चालेल तसं. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. पर्याय क्रमांक 3 55. सर पर्याय क्रमांक 3 55. संख्येतील अंकांची बेरीज मिळवली. हा हे मगाशी ह्या टाइपचं झालंय. संख्येतील अंकाची बेरीज मिळवायची. मग बघा 31 अधिक 3 आणि 1 4. 31 आणि 4 35. पुन्हा 35 मध्ये 3 आणि 5 ची बेरीज ऍड केली. किती येणार? 3 आणि 5 8. 35 आणि 8 43 मधील अंकांची बेरीज 4 आणि 3 म्हणजे 4 आणि 3 किती? 7. आणि 43 आणि 7 50. 50 मध्ये 5 आणि 0 ची बेरीज मिळवायची.
किती येणार? 0 5 5 50 आणि 5 ची बेरीज 55 पर्याय क्रमांक 3. 3 आता इथे फरक काढा रे. 2त ना अर्धा गेला किती राहणार? 1.5. 1.5 4.5 मधून 2 वजा करा. 12.5 9 मधनं 4.5 वजा करा. 4.9 4.5 16.5 9 वजा करा. तर पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 आता इथं फरकातला फरक काढा बरं. 2.5 मधनं 1.5 गेल्यावर 1. 4.5 1 2 3 4 येतो 1 2 3 4.5 4 मधून 4.5 गेल्यावर 3. पर्याय आणि पुढचा क्रमांक 4 येणार. म्हणजे इथं फरक किती झाला पुढचा? 11.5 11.5. मग 16.5 मध्ये 11.5 मिळवा. 28 28 पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण वर्गीकरण या घटकावर आधारित प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा हा घटक पाहिला. ठीक आहे, बस करूया. आजचा घटक सर्वांना समजला? बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय सर.